नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या शिक्षण परिषदेत मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या 2-2.25 वर्षांपासून जगाने ज्याचा विचारही केला नव्हता अशा प्रकारच्या जागतिक महामारीला, आजाराला आपण सगळ्यांनी तोंड दिलं. तर इतका सगळा बदल झाला आणि या सगळ्या बदलाला बरोबर घेऊन आपल्याला इथून पुढच्या काळात पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतनं असं ठरवलं की आपण एक छोटी मोहीम सुरू करू, एक उपक्रम सुरू करू, शिक्षण परिषद. आणि ज्या माध्यमातून अगदी प्राथमिक शाळेतलं शिक्षण असेल, माध्यमिक शाळेतलं असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे काही कोर्सेस किंवा त्याच्यातल्या नव्यानं तयार झालेल्या काही संधी असतील, शिक्षणातली नव्यानं तयार झालेली काही आव्हानं असतील, आता या कोरोनाच्या काळात किंवा युक्रेन रशिया युद्धाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रातल्या तुमच्यासारख्या अनेकांना माहीत होतं की परदेशात जाऊन मेडिकल शिक्षण घेणारे किती विद्यार्थी आहेत, पण अन्य लोकांना याची कल्पना नव्हती. तेही या निमित्तानं कळलं की काही हजार विद्यार्थी महाराष्ट्रातले हे परदेशामध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेत असतात. तर त्याच्यातनं आणखीन काही नवीन गोष्टी समजल्या, काही प्रश्न आले, काहींची उत्तरं आपण सगळेजण शोधतो आहे. आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा, काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा प्रयत्न आहे, शिक्षण परिषद. आणि या शिक्षण परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतो. या शिक्षण परिषदेत आपण 3-4 वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत. आणि असं हे शैक्षणिक क्षेत्र खूप मोठं आहे, पण त्यातल्या काही मुद्द्यांपासून आज आपण सुरुवात करूया. आज सुरुवातीच्या सत्रामध्ये आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत आणि त्या दोन्ही मान्यवरांना मी मंचावर बोलवणार आहे. माझी सहकारी श्वेताला मी विनंती करतो की तिने डॉक्टर अभ्युदय मेघे आणि डॉक्टर रुपाली खैरे यांना घेऊन कृपया मंचावर यावं. रुपाली खैरे या सिम्बॉयसिस मध्ये असोसिएट डीन आहेत, सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग. आणि त्यांच्याकडनं आपण डिस्टन्स लर्निंगसह या क्षेत्रातली बदललेली आव्हानं आणि संधी या दोन्ही विषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर अभ्युदय मेघे यांना आपण काहीजणं ओळखतो अतिशय चांगल्यापैकी. ते डीन आणि विशेष कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर दत्ता मेघे आयुर्वेदिक अभिमत विद्यापीठाचे आणि डॉक्टर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे. पण याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, प्रामुख्यानं विदर्भात, जिथे कोणी एकेकाळी शिक्षणाचा खरंच प्रसार नव्हता, अशा ठिकाणी त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न केले. मी पुन्हा एकदा आपल्या दोघांचं मनापासून स्वागत करतो या शिक्षण परिषदेत आणि पुढची सूत्र मी श्वेताकडे देतो. थँक्यू सर. आपण तर पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. तर सुरुवातीला मेघे सर, आता सध्याची जी संपूर्ण देशामध्ये आता नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी आहे, सध्या जे विद्यार्थी आपल्या संपूर्ण देशभरामध्ये शिक्षण घेत आहेत, तर तुमच्या दृष्टिकोनातून ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशी आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर 2020 हे वर्ष मला असं वाटतं एक कलाटणी देणारं वर्ष आहे. एक तर मार्च महिन्यात जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि जी शिक्षण पॉलिसी बनत होती ती सप्टेंबर महिन्यात केंद्र शासनाने लागू केली. ती खऱ्या अर्थाने मला असं वाटतं क्रांतिकारी आहे, कारण की आजपर्यंतचं जे शिक्षण होतं ते थोडंसं क्लासरूममध्ये बंद होतं आणि विद्यार्थ्यांना खूप कमी चॉईस होतं. एकदा एखादा तुम्ही मार्ग निवडला की त्याच्यातून बदल करण्याची संधी फार कमी होती. आणि या शिक्षण धोरणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली की ती हायर एज्युकेशनला, म्हणजे 12वी नंतरच्या शिक्षणामध्ये एक क्रांतिकारी बदल असा झाला की सर्वप्रथम तर तुम्हाला ऑप्शन्स देण्यात आले. दुसरा महत्त्वाचा बदल असा की काही कारणाने एखादा विद्यार्थी शिक्षण घेताना काही कारणाने तो शिक्षणाच्या क्षेत्रातून काही कालावधी जर का बाहेर गेला तर आधीच्या धोरणांमध्ये त्याला फक्त 12वी पास किंवा ग्रॅज्युएट झाला तर ग्रॅज्युएशन राहायचं. पण या नवीन धोरणामध्ये खास करून शासकीय विद्यापीठं आणि खास करून जे डीम युनिव्हर्सिटी म्हणजे अभिमत विद्यापीठं यांना एक मोकळीक देण्यात आली की तुम्हाला आपले करिक्युलममध्ये असे बदल करा आणि त्याच्यामध्ये लॅटरल एंट्री की तुम्ही 12वी झाले, 1 वर्षाचा कोर्स करा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्षाचं झालं तर डिप्लोमा मिळेल. 3 वर्षाचं झाल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळेल. आणि काही विद्यापीठांनी त्याच्यामध्ये पुढे जाऊन
जर का 4 वर्षाचं केलं त्याला ऑनर्स किंवा रिसर्च डिग्री अशी सुद्धा मिळू शकते. तर हा बदल अनेक विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा आणि मूलगामी असा आहे. आणि सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तुम्ही 1 वर्षानंतर गेलं तर तुम्हाला डिप्लोमा मिळतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, आणि 2 वर्षाची जी डिग्री घेतली तर तुम्हाला डिग्री मिळते. तर ही एक मोठी बदल आहे. दुसरा बदल असा आहे की आत्ता नुकताच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्र शासनाने आणि UGCने ड्युएल डिग्रीची परवानगी दिली आहे. की एक विद्यार्थी मेडिकलचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे पण त्याचा कल एखाद्या आर्ट्सचा, म्युझिकचा किंवा याचा असेल तर त्याला त्या क्षेत्रात सुद्धा घेण्याची संधी. आधीच्या याच्यामध्ये एखादा सायन्सचा विद्यार्थी किंवा एखादा आर्ट्सचा विद्यार्थी हा सायन्सचे कुठलेच कोर्स करून होता शकत. तर ती संधी मला असं वाटतं याने आपल्या पुढे नवीन लोकांसाठी आलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये 2 गोष्टींची जी अडचण आजच्या तारखेला दिसते आहे की या पॉलिसीच्या बद्दलचं जास्तीत जास्त अवेअरनेस सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो टेक्निकल मॅनपॉवर किंवा टीचिंग फॅकल्टी आहे त्यांच्या ट्रेनिंगची व्यवस्था या पॉलिसीमध्ये खूप काही मेन्शन केलं आहे. कारण की या सगळ्याला बदलाला ॲक्सेप्ट करणारी तुमची टीचिंग फॅकल्टी पाहिजे आणि त्यांना तयार करणारी यंत्रणा पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी नोडल सेंटर्स असले पाहिजे आणि त्या नोडल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक टीचरला ते शिक्षण किंवा ते ट्रेनिंग कंपल्सरी केलं पाहिजे जेणेकरून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. नाही तर पॉलिसीमध्ये बदल होत आहेत, विद्यार्थी त्याला ऑप्टही करत आहेत, पण शेवटी शिक्षण देणारा शिक्षक जर का तयार नसेल तर ती पॉलिसी मग पेपरवर राहते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहतात आणि त्याचा परिणाम जो अपेक्षित असतो तो आपल्याला येत नाही. रुपाली मॅडम, याच संदर्भात आता डिस्टन्स लर्निंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण एखादा कोर्स कंप्लीट केलेला आहे, काही वर्षांनी जर परत इच्छा झाली की नाही मला दुसरा कोर्स 30 डिग्री घ्यायची आहे किंवा वेगळ्या फॅकल्टीतून, तर मग त्याला पुन्हा डिस्टन्स लर्निंगकडे वळावं लागतं. तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? राईट नाव जसं सरांनी सांगितलं एज्युकेशन पॉलिसी त्याला म्हणते की इफ अ स्टुडंट इज एबल टू डू हिज फर्स्ट इयर ही गेट्स हिज डिप्लोमा, द नेक्स्ट 2 years ही गेट्स हिज डिग्री. म्हणजे याच्यामुळे आपले पॉलिसीज आर ओपनिंग अप. वाय नॉट पीपल थिंकिंग अबाउट इट इन अ पॉझिटिव्ह वे. एका चांगल्या थॉटनी का नको करायला ही गोष्ट की एज्युकेशन शुड बी ओपन फॉर ऑल. आपण सगळेजणच जेव्हा जोवर आपण जिवंत आहोत आपण काही ना काही शिकत असतो. मग फॉर्मल वयाचं बंधन नसावं. ॲब्सोल्युटली नॉट. कशासाठी? एव्हरीबडी कॅन लर्न वेन एव्हर दे वॉन्ट टू लर्न ॲट देअर पेस. शिकतायत हे महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. मग ते रेग्युलर एज्युकेशन असू दे नाही तर डिस्टन्स एज्युकेशन असू दे, कुठलंही एज्युकेशन असू दे. कारण की डिस्टन्स एज्युकेशनमध्ये पण आता राईटली सेट बाय सर इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करतात याच्यावर सगळं निर्भून असतं. शाळा असते, स्टुडंट सगळे एकत्र बसलेले असतात, टीचर शिकवत असते, कोणी फर्स्ट येतं कोणी लास्ट येतं. इट इज अपॉन द पीपल हाऊ दे टेक द एज्युकेशन. बरं मॅडम, म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात आणि माझ्याही मनात एक प्रश्न आहे की डिस्टन्स लर्निंग किंवा ते शिक्षण घेतलेलं माझ्याकडे समजा एक सर्टिफिकेट आहे किंवा डिग्री आहे तर त्याला रेग्युलर एज्युकेशनपेक्षा थोडंसं वेटेज कमी असतं, हा एक समज आहे. म्हणजे तो समज आहे, गैरसमज आहे, त्याबद्दल काय सांगाल? ॲब्सोल्यूट गैरसमज आहे. जे समज ॲक्च्युली लोकांचा आहे पण तो गैरसमज आहे. कुठे असं सांगितलं गेलं आहे, आय डोंट अंडरस्टँड दिस. नॉर्मली ऑल्सो घरी मुलं जेव्हा अभ्यास करत असतात, आई आजकाल काही समजलं नाही तर ती म्हणते यूट्यूबवर चेक करते हे. व्हॉट इज शी डुईंग? शी इज आस्किंग हिम टू गो ऑनलाईन आणि चेक आउट द कन्सेप्ट देअर. जर एका टीचरकडनं समजलं नाही, यू गेटिंग इट अंडरस्टूड बाय द नेट, जिथे तुमच्याकडे पूर्ण जग ओपन आहे. यू कॅन लर्न फ्रॉम पीपल फ्रॉम हार्वर्ड, यू कॅन लर्न फ्रॉम पीपल फ्रॉम अस लाईक सिम्बायसिस अँड एनिवेअर एल्स. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की शिकणारा असला पाहिजे. मग मीडियम तुमचं कुठलंही असू शकतं. तुमची इच्छा हवी आहे शिकायची. तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे शिकण्याचं? डिग्री आहे, ते सर्टिफिकेट आहे का स्किल्स आहे? राईट. इफ यू आर एबल टू डेव्हलप युअर स्किल्स देन एनिथिंग इज पॉसिबल. राईट. म्हणजे त्याला शिक्षण घेण्याला कोणत्याही वयाचं बंधन नसावं, ॲब्सोल्युटली नॉट. कोणत्याही काळाचं बंधन नसावं. म्हणजे एखादी वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा ते शिक्षण घेऊ शकते आणि कधी ना कधी आयुष्यामध्ये ते शिक्षण त्यांना कामी येणार आहे. एज्युकेशन मेक्स यू फील यंगर इफ यू आर टेकिंग इट ॲट अ लेटर स्टेज. यू आर लर्निंग न्यू थिंग्स, अपग्रेडिंग युअर सेल्फ, अपस्किलिंग युअर सेल्फ. So you feel younger at very young age also, at old age also, sorry. Right. So what? Enjoy the education, enjoy adapting skills.
नुसतं सर्टिफिकेट घेण्यात मॅम इट मेक्स नो सेन्स. राईट. म्हणजे ते स्किल लहान मुलं अगदी शालेय आपल्या वयामध्ये सुद्धा शिकत असतात आणि ते हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा शिकत असतात. अभ्युदय सर, आता शालेय शिक्षण असू दे नाही तर उच्च शिक्षण असू दे, या शिक्षण पद्धतीमध्ये जी एक दरी निर्माण झाली आहे, तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? उच्च शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग असे 2 विभाग आहेत आणि त्याच्यामुळे ते दोन्ही विभाग आपापल्या परीने काम करतात. पण मुळात तो विद्यार्थी एका विभागातून येऊन पुढच्या हायर एज्युकेशनला जाणार आहे. तर मला असं वाटतं त्या दोन्ही एज्युकेशन डिपार्टमेंटला एकत्र आलं पाहिजे. कारण की उच्च शिक्षण, जरी शिक्षण हा राज्याचा विषय असला तरी आता नवीन धोरणांमध्ये केंद्र शासनाने सगळ्याच याच्यावर शिक्षणाच्या याच्या संधी उघडून दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्या 2 विभागांनी एकत्रपणे काम करून विद्यार्थी, कारण की आज नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन अवेअरनेसमुळे मुलांना सर्वप्रथम तर त्यांचा कल कुठे आहे. आज इतक्या टेक्नॉलॉजीज झालेल्या आहे की त्यांना आपण त्यांचा IQ टेस्ट करता येतो, EQ टेस्ट करता येतो, कायनेटिक, म्हणजे त्याचा नेमका कल कुठे आहे, त्याच्या मेंदूचा कोणता भाग जास्त विकसित झालेला आहे आणि त्या भागाने त्याला कुठे आवड आहे. या सगळ्याची जर का शालेय शिक्षण स्तरावरच जर का आपण शोध घेऊ शकलो तर तो शोध घेऊन त्याला त्या पद्धतीने मेंटरिंग करता येऊ शकतं आणि ते मेंटरिंग करून मग तो उच्च शिक्षणामध्ये कुठे जाऊ याच्यासाठी त्याला ट्रेन करणारी यंत्रणा, जी काही आपल्याला इन्फ्रा म्हणा किंवा मॅनपॉवर तयार करावं लागेल, ते केलं तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद मिळेल. बऱ्याच वेळेला असं होतं मुलांच्या बाबतीमध्ये, शिक्षण घेतलेलं असतं एक आणि काम करत असतं भलतंच. तेव्हा असं होतं की घेतलेल्या शिक्षणाचा आपण खरंच त्याचा फायदा करून घेतोय का किंवा त्याच क्षेत्रामध्ये काम करतोय का, तर असं बऱ्याच जणांच्या बाबतीत नसतं. त्यामुळे घेतलेलं शिक्षण अप्लाय होत नसतं. तर अशा वेळी काय सांगाल? आता मी जे काही बोलणार आहे ते थोडंसं पेरेंट्सला त्रासदायक किंवा दे वोंट लाईक इट, पण माझं असं म्हणणं आहे की डू वी अलाव, आपण आपल्या मुलांना एकटं ट्रॅव्हल करायला अलाव करतो? ते शिकणार कुठं नाही. तुम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट थ्रू थिअरी शिकवायचा प्रयत्न करत असतो, पण ते ॲप्लिकेशन करायला कधीच आपण प्रोत्साहन देत नाही. माय सेन्स इज इफ तुम्ही एक गोष्ट शिकत आहात, त्याच्यानंतर ते अप्लाय करता येईल किंवा ती जागा कुठे आहे जिथे ते अप्लाय होतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर स्टडिंग अकाउंट्स इन 12th स्टँडर्ड, का 2 महिने जाऊन त्या मुलाने कुठेतरी इंटर्नशिप करण्यात काय प्रॉब्लेम असतो? किंवा काय ही विल अंडरस्टँड 10 मोर थिंग्स तिथे, की नाही अकाउंट्समध्ये हे शिकल्यावर आपण हे पण फील्ड घेऊ शकतो, आपण CA करू शकतो आणि त्याच्यानंतर नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे, मला दुसरंच काहीतरी करायचं आहे, हे पण तर कळणं फार गरजेचं आहे ना. हे कधी, जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन जातं त्याच्यानंतर मुलं डिसाईड करतात की नाही मला आता हे नाही करायचं आहे. द ओनली रिझन आपले मुलं अशी वागतात कारण की आपण त्यांना एज्युकेशन अप्लाय करायची संधीच देत नाही. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या ठिकाणी काम करायला आपण त्यांना डिग्निटी त्याला येऊ देत नाही. काय हरकत आहे मुलांनी काम केल्याने? आय डोंट अंडरस्टँड दिस की त्यांनी, आणि मग आपण म्हणायचं की तुला तर काहीच समजत नाही, कारण तुम्ही समजू दिलं नाही. लेट हिम गो फॉर इंटर्नशिप्स. कुठलंही एज्युकेशन घेतल्यावर त्या एज्युकेशनचं ॲप्लिकेशन काय आहे, ते कसं वापरण्यात येईल, असं केल्यानंतर त्या मुलाची जी होलिस्टिक डेव्हलपमेंट होईल, दॅट विल लीड हिम. तुम्हाला कोणाकडे जायचीच गरज नाही आहे हे डिसाईड करायला की त्याचा कल कोणा, तो स्वतःच सांगेल मला हे आवडतं आणि हे आवडत नाही, मला हे जमतंय ते जमत नाही. हे इंडिपेंडन्स तर आपण घरात देऊ शकतो. बरोबर. नाही, बऱ्याच वेळेला बर्डन असतं किंवा कंपल्शन असतं घरातून, त्याच्यामुळे त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना सांगणं जास्ती महत्त्वाचं आहे. आय रिअली बिलीव्ह की प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळं असतं. पहिली गोष्ट तर हे एक्सेप्ट करा की ते तुमचं मूल आहे, ते काही रिझल्ट परफॉर्मन्स तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी काही प्रॉडक्ट नाही आहे. बरोबर. पहिली गोष्ट, तुम्ही एक इंडिव्हिज्युअलला जन्माला आणलं आहे, दॅट इंडिव्हिज्युअल हॅज टू डू समथिंग फॉर हिमसेल्फ आणि सोशल लाईफमध्ये पण. बरं मॅडम, मगाशी तुम्ही स्किल म्हणालात, तर आपण जेव्हा काम करतो एखाद्या कंपनीमध्ये शिक्षण घेऊन किंवा खरंच कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी काम करतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्किल वापरायचे असतात आणि घेतलेली असते आपण डिग्री. त्यामुळे डिग्री आणि स्किलमध्ये नेमका फरक काय? आता तुम्ही लहानपणापासून घरातनं जेव्हा तुम्ही निघता स्कूलमध्ये जाण्यासाठी किंवा आईबरोबर पण तुमचं आईवडिलांबरोबर जे काही इंटरॅक्शन चालू असतं, तुम्ही नवीन नवीन स्किल्स एव्हरी टाईम अडॅप्ट करतच असतात. सो स्किल्स आर समथिंग दॅट हेल्प यू टू डू समथिंग बेटर. ओके,
नाव एज्युकेशन इज समथिंग जे तुम्हाला फॉर्मली ती गोष्ट प्रोसेसमध्ये कशी करायची किंवा एन्व्हायरमेंट काय असतं किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण कसं काम केलं पाहिजे हे शिकवतं. नाव स्किल तुम्ही अडॅप्ट करता. तुम्ही कुठलंही एज्युकेशन घेऊ द्या, त्यातनं तुम्हाला काय काढायचं आहे आणि ते कसं उपयोगाला दॅट स्किल यू हॅव टू यूज. त्यामुळे स्किल एज्युकेशन तुम्ही कशातही घेऊ शकतात, पण स्किल हे डेव्हलप करणं, अपग्रेड करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. इवन ॲज अ 90-year-old ऑल्सो आय विल ट्राय टू अपग्रेड माय सेल्फ. कारण ते स्किल डेव्हलप्ड असतं. एज्युकेशन एका पर्टिक्युलर टाईमनंतर कदाचित थांबेल, पण तुमचं डेव्हलपमेंट, स्किल अपग्रेडेशन हे कधीच थांबत नाही आणि ते करत राहायला पाहिजे. आणि याचं महत्त्व मुलांना द्या राईट. की तुझ्यामध्ये तू डॉक्टर असशील, खूप चांगलं असेल, पण डायग्नोसिसचं मॅडम स्किलच नाही आलं तर हाऊ आर यू गोइंग टू ट्रीट द पेशंट. त्याच्यामुळे स्किल किती महत्त्वाचं आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला कंपल्शन आहे किंवा बर्डन आहे म्हणून तेच शिक्षण घ्या आणि नंतर त्याचा काहीच उपयोग होणार, या शिक्षणाला काहीच अर्थ नाही. सर, तुम्हाला एक विचारायचं आहे की आता शैक्षणिक धोरणं जी काही वर्षांनी बदलत असतात, त्यानुसार ती आपल्याला ॲक्सेप्ट करावी लागतात, त्या पद्धतीनं शिक्षणसुद्धा घ्यावं लागतं. तर प्रत्येक वेळी जे सगळं चालत आलेलं आहे पारंपरिक, तेच शिक्षण घेतलं जातं, तेच पुढे चाललं आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी संशोधन नवनवीन होऊन मग ते शिक्षणात किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये का आणलं जाऊ शकत नाही, तर त्याला प्राधान्य देणारं सुद्धा शिक्षण असावं का? नाही, मुळातच आतापर्यंत जी शिक्षणाची आपली धोरणं होते आणि अजूनही काही प्रमाणात ते आहे की आजही आपल्याकडे फंडामेंटल रिसर्चसाठी असं कुठला फंडच नाही आहे. आत्ताच्या अभिमत विद्यापीठात जसं आमचे डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये एक कॉर्पस फंड ठेवायला सांगितलं UGCने. नॅक त्याचं सगळं पाहतं की किती फंड आणि किती रिसर्च या इन्स्टिट्यूटमधून झालेला आहे. पण मुळात रिसर्च हा असा क्षेत्र आहे की ज्याला नॉर्मल तुम्ही जी विद्यार्थ्यांकडनं जी फी घेता त्याच्यावर तुमचं साधारणतः विद्यापीठाचा रेग्युलर कारभार चालू शकतो. पण जेव्हा संशोधन करायचं आहे त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रा, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट, त्याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर, कारण की ती मॅनपॉवर फक्त तुमच्या कॉलेजपुरती मर्यादित राहत नाही, तर ते जे इंडस्ट्रीमधले असतात किंवा इतर ठिकाणचे लोक आहेत त्यांच्या सहभागाने काही फंडामेंटल रिसर्च जे मूलभूत बदल घडणारे आहेत त्याच्यासाठी लागणारा फंड जोपर्यंत उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिसर्चच्या दृष्टीने काम करताना प्रत्येकाला, म्हणजे कुठल्याही इन्स्टिट्यूशनला हा त्रास आहे. मला असं वाटतं की फॉरेनमध्ये सगळ्यात जास्त फोकस हा संशोधनावर असतो आणि त्याच्यामुळे तिथे दरवर्षी आपण पाहतो की नोबेलमध्ये आतापर्यंत भारताला मिळाले ते सगळे आर्ट्स याच्यामध्ये मिळाले आहेत किंवा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मिळाल्या. अनफॉर्च्युनेटली आजही फंडामेंटल याच्यामध्ये भारतासारख्या एवढ्या महाकाय देशात 16% जगाची लोकसंख्या केल्या देशाला अजूनही संशोधनाच्या त्या क्षेत्रामध्ये नोबेल नाही मिळाला आहे. तर मला असं वाटतं की या आपल्या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेतरी संशोधनाला प्राधान्य, आणि नुसतं प्राधान्य म्हणून नाही तर त्याच्यासाठी लागणारं फंडिंग मग ते कंपनीच्या CSRमधून मिळवावं, त्याच्यासाठी कुठेतरी कंपल्शन करावं शासकीय याच्यात किंवा या कंपनीने त्यांच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी किंवा एका एन्व्हायरमेंटलच्यासाठी म्हणा किंवा इतर कुठल्याही याच्यासाठी एक विशिष्ट निधी आणि ते ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटीला मिळवून द्यावा. ते शासकीय स्तरावर जास्त सोयीचं होतं, कारण की आपल्या इथे शक्यतो आपण जेव्हा विलिंगनेस म्हणतो तेव्हा कमी लोक देतात, पण जेव्हा फोर्सफुली केलं जातं तेव्हाच ते उपलब्धता मिळते आणि त्याचे पॅरामीटर्स शासनाने ठरवावे. हायर एज्युकेशन संदर्भात सर शेवटचा प्रश्न तुम्हाला. आता हायर एज्युकेशन म्हटल्यावर टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे तांत्रिकीकरण हे जास्त असतं, मानविकीकरण त्यात कमी पडतं का? म्हणजे तांत्रिकीकरणापेक्षा मानवीकरण होणं जास्त गरजेचं आहे का? हो, मला असं वाटतं की हा मुद्दा आजच्या काळामध्ये तुम्हाला आपल्या घरोघरी दिसतो आहे किंवा समाजामध्ये दिसतो आहे की जो ह्युमन फॅक्टर आहे तो बराचसा कमी होत चालला आणि आपण तंत्रज्ञानावर चाललं. तंत्रज्ञान हे मानवीय जीवन सुखकारक आणि आनंददायी करण्यासाठी आहे, पण ते ध्येय नसलं पाहिजे. शेवटी माणसं हे मानवीय भावनांवर असतं आणि ती एक मला असं वाटतं प्रत्येक प्राणीमात्रात असते. पण दुर्दैवाने टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने आपण त्या ह्याच्यापासून जरा दूर चाललो आहे आणि सगळ्याच क्षेत्रात. आता आम्ही जास्तीत जास्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता असं झालं आहे की प्रत्येक पेशंटला आधी डॉक्टर स्वतः चेक करायचे. आता साधारणतः
पेशंटची हिस्ट्री घेतल्या जाते, त्याला पटापट सगळ्या टेस्ट करायला सांगतात आणि टेस्टच्या भरोश्यावर ते होतं. बरोबर. पण तो मानवीय हे इन्व्हॉल्वमेंट. इन्व्हॉल्वमेंट आहे ती मला असं वाटतं अधिक वाढली पाहिजे आणि म्हणूनच व्हॅल्यू एज्युकेशन किंवा अजून त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये जितकं जास्तीत जास्त आपण त्यांना प्रात्यक्षिकावर भर द्यायला सांगू तो मुद्दा त्यांच्या मानवीयकरणाकडे जाईल. ही भावना जोपर्यंत लक्षात राहील तेव्हापर्यंत ते मानवीयकरण राहील, नाहीतर तांत्रिकीकरणाच्या गोतावळ्यात आपण हरवून जाऊ अशी एक भीती या निमित्ताने मला अगदी महत्त्वाचा पॉईंट सर तुम्ही मांडलात. मॅडम या सेशनमध्ये अगदी जाता जाता डिस्टन्स लर्निंग संदर्भात मुलांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालकांचे गैरसमज तुम्ही अगदी कसे दूर कराल अगदी थोडक्यात. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये आमच्याकडे जे मी बघते राईट नाव, आम्ही बुक्स तर देतोच बिकॉज दे आर द बेसिक्स. त्याच्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन डेली होते. फक्त एवढंच आहे ती टीचर समोर उभी नाही आहे, पण ती रोज तुमच्या समोर आहे, तुम्ही रोज प्रश्न विचारू शकता. दुसरी गोष्ट, जे काही रेकॉर्ड होतं ते तुम्हाला आज वेळ नाही आहे, तुम्ही 2 दिवसांनी पण बघून ते शिकू शकता. बरोबर. इथे इम्पॉर्टंट काय की तुमचा इंटरेस्ट पाहिजे शिकण्यात. तुम्ही कोणाला फोर्स नाही करत आहोत शिकायला. यू आर मेकिंग एज्युकेशन अवेलेबल टू देम. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला भूक लागली तेव्हा तुम्ही जेवणार. जेव्हा तुम्हाला एज्युकेशनचं इम्पॉर्टन्स आहे त्यावेळेस डिस्टन्स एज्युकेशन हेल्प्स देम टू टेक द एज्युकेशन ॲट देअर कम्फर्ट लेवल, जेव्हा ते लोक कम्फर्टेबल असतात. मग त्याच्यामध्ये गृहिणी असो किंवा एखाद्या कंपनीचा GM असो किंवा एखादा मुलगा असो ज्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल, एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन द प्लॅटफॉर्म. ऑनलाईन एज्युकेशन हे आता तुम्ही नकारू शकतच नाही बिकॉज इट इज देअर आणि काळाची गरज काळाची गरज आहे. आणि मॅडम तुमचं नुकसान काहीच करत नाही आहे ते तुम्हाला पुढेच नेणार आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे वाय नॉट गिव्ह एव्हरीबडी अ चान्स टू लर्न. मग तो कोणीही असो, कुठल्याही जेंडरचा असो, क्लासमध्ये कोणी दुसऱ्या टाईपचं व्यक्तिमत्व आलं किंवा काहीतरी लोक त्याच्याकडे बघून हसतील किंवा काय ते या भीतीने सुद्धा लोक क्लासमध्ये जात नाही. मग इजंट ऑनलाईन बेटर वेर यू आर नॉट सीइंग बट यू आर लर्निंग एव्हरीथिंग. काय महत्त्वाचं आहे? शिक्षण. येस. मग ते कसंही असो, कोणत्याही वेळी असो आणि कोणत्याही वयात असो. ॲब्सोल्युटली. आणि तुमची गरज ते पूर्ण भागवतं. हायर एज्युकेशन आणि डिस्टन्स लर्निंग संदर्भात डॉक्टर रुपाली खैरे आणि डॉक्टर अभ्युदय मेघे सर तुमचे दोघांचेही धन्यवाद. न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. रुद्राभिषेक करण्यात